तर 7व्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात, म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे या सुवार्ता सांगितली, तदनुसार त्याचे गुज पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. वचन आपल्याला काय सांगतंय की ज्यावेळेस 7वा देवदूत हा कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल, त्याच्या आधी 7व्या करण्याच्या आधी आपले दास संदेष्टेंना जे काही गुज सांगून ठेवलेलं होतं ते काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. म्हणजे 6 करणे म्हणजे ते गुज पूर्ण होणार आहे. बरोबर आहे. आणि मग ते कुठं आपण पाहिलेले वेगवेगळ्या भागामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आपण दानिएलाचा 12वा अध्यायमध्ये पाहिलेले. दानिएलाचा 12वा अध्यायचं 7वं वचन आपण पाहूया. थोडक्यात मागचं थोडंसं रिव्हिजन करतो म्हणजे पुढं जाऊया आपण. दानिएल 12:7. आता ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहे दानिएलाच्या पुस्तकामध्ये हे जे गुज आहे ते कशा प्रकारे पूर्ण करताना आपल्याला दिसतंय. आणि जे 6 करणे त्याचं गुज जे आहे ना, हे काय आहे? हा दानिएलाचा 12वा अध्याय 7वं वचन. तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता, त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटले. हां, तर दानिएल पाहतो, एक दृष्टांत पाहतोय ज्याच्यामध्ये 2 व्यक्ती नदीच्या ह्या तीरी नदीच्या त्या तीरी आहे आणि मध्ये पाण्यावरती एक तागाचं वस्त्र घालून एक व्यक्ती उभा आहे जो आकाशाकडं हात करून काय करत आहे? दोन्ही हात करून शपथ वाहते सदाजीव देवाची. आणि तो हे गुज म्हणजे तो सांगत आहे की प्रगटीकरणाच्या 10व्या अध्यायाच्या 7व्या वचनामधलं जे गोष्ट आहेत ते दानिएल इथं सांगतोय, कारण दानिएलाला गुप्त ठेवायला सांगितलेले आहे. ते जे प्रगटीकरणाच्या 10व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये उलगडलं जातं. ओके. हां, हात वर करू. हां, 1 समय 2 समय व अर्धा समय एवढा अवधी आहे. हां, 1 समय 2 समय आणि अर्धा समय म्हणजे किती वर्ष? 3.5 वर्ष. 1 समय प्लस 2 समय प्लस अर्धा समय 3.5 वर्ष. म्हणजे 6 करणे काय आहेत? 3.5 वर्ष आहे. आणि त्याचंच 11वं वचन, 12वा अध्यायाचं 11वं वचन. नित्याचे बली हवन बंद होईल व विध्वंसमूलक अमंगलाची स्थापना होईल. हां, म्हणजे ज्या वेळेस 3.5 वर्ष होतील त्याच्यानंतर काय होणार आहे? पुढच्या 3.5 वर्षामध्ये यज्ञ मंदिरामध्ये आहे ते बंद होणार आहे. तेव्हापासून 1290 दिवस होतील. हां, आता इथं दिवस दिलेले आहेत आणि तिथं काळ दिलेला आहे. म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तिथं 1 समय 2 समय अर्धा समय. तर इथं 1290 दिवस दिलेले. बरोबर आहे ना? म्हणजे हे दोन्ही वेगवेगळे. एक असतं तर एकच दिलं असतं, पण इथं काय आहे? वरती काळ दिलेले वर खाली काय दिलेलं आहे? दिवस दिलेले आहेत. म्हणजे वरचे 3.5 वर्ष वेगळे आहेत आणि खालचे जे 3.5 वर्ष आहेत हे वेगळे आहेत. बरोबर आहे. आणि मग आपण पाहतो की त्या समय काय होणार आहे? बले हवन बंद होणार आहे. विघ्न अमंगळाची काय होणार आहे? स्थापना होणार आहे म्हटलेले. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हटलेले ॲबॉनेशन दॅट कॉज डेसिलेशन. म्हणजे देवनिंदात्मक कृती करणारा एखादा व्यक्ती म्हणा, या एखाद्या मूर्तीची मंदिरामध्ये स्थापना होणार आहे 2 संदेष्टे गेल्यानंतर. म्हणजे 7वा ज्यावेळेस कर्णा वाजला जाईल त्यावेळेस. बरोबर आहे ना? 6 करण्यापर्यंत बली हवन चालू राहतील. मंदिराची तर ऑलरेडी स्थापना झालेली आहे, कारण शांतीचा करार, अँटिक्राइस्ट शांतीचा करार अनेक देशाबरोबर करणार आहे. आणि मग इस्रायल राष्ट्रामध्ये काय होणार आहे? शांतीची स्थापना होणार आहे. मग मंदिर बांधलं जाणार आहे आणि मग मंदिर बांधल्यावरती बली हवन आणि जे जुन्या कराराची पद्धत होती त्या पद्धतीप्रमाणे सर्व सण, रूढी, रिवाज, परंपरा आणि ज्याला म्हणतो ना नियमशास्त्र, धर्मशास्त्र सगळं पाळण्यात येईल. म्हणजे परत ते जुन्या कराराकडे जाणार आहेत. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे. मग तिथून 1 काळ 2 काळ आणि अर्धा काळ 2 संदेष्टे काम करतील आणि पुढचं जे काळ आहे मग जो अँटिक्राइस्ट खरं रूप दाखवल आणि त्या मंदिरामध्ये स्वतःची स्थापना करल, स्वतः त्याच्यामध्ये बसल. हां, अमंगलची स्थापना होईल. तेव्हापासून 1290 दिवस लोटतील. हां, 1290 दिवस म्हणजे त्याचा काळ किती आहे? पुढचे 3.5 वर्ष त्याचा काळ आहे.
प्रेज लॉर्ड, ते दिवसामध्ये दिले आणि वरचं काय आहे काळामध्ये. तर 167 साली BC मध्ये एक अँटिओकस इफिशियस म्हणून एक ग्रीसचा राजा होता. त्याने मंदिरामध्ये, येरुशलेमच्या मंदिरामध्ये असंच केलं होतं आणि त्याने जे निषिद्ध मानलं जातं डुक्कर, त्याचं अर्पण केलं होतं मंदिरामध्ये. आणि त्या मंदिरामध्ये झिओस म्हणून जी ग्रीकची देवता आहे त्याच्या मूर्तीची काय केली होती, स्थापना केली होती 167 BC मध्ये. आणि त्यावेळेस जे मॅकाबीस म्हणून जे यहुदी कुळ होतं, त्या याजक होता, याजकाचं जे कुळ होतं मॅकाबीस म्हणून, त्यावेळेस त्यांनी बंड केलं होतं. आणि त्यावेळेस म्हणजे ग्रीकला राजाला काय केलं होतं, त्यांनी शह दिला होता आणि 3 वर्ष परत ते मंदिर आपल्याकडे घेतलं होतं. मग त्याची स्वच्छता केली होती, ते पवित्र केलं आणि मग तीन वर्ष त्यांनी त्या मंदिरामध्ये आपल्या देवाची म्हणजे परत जुन्या कराराप्रमाणे मंदिराची जे काय रूढी परंपरा ते चालू ठेवलं. मग पुढं जाऊन ग्रीस परत आलं आणि त्यांनी मग ते गोष्ट त्या लोकांचा नाश केला वगैरे, ती गोष्ट वेगळी. मग आपण पाहतो की 2 थेसलनीमध्ये तसंच आहे. 2 थेसलनीकर 2 अध्याय 4 वचनामध्ये जे वचन आहे ते ह्यावेळेस पूर्ण होणार आहे पुढं जाऊन. म्हणजे 2 थेसलनीकर याचा 2 अध्याय 4 वचन काय म्हटलेलं आहे, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात. हा, जो कोण आहे नाशाचा पुत्र आणि विरोधी. कुठला विरोधी? हा ख्रिस्ताच्या सुवार्थाचा विरोधी, बरोबर आहे ना. हा, ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात, ज्याला जग काय म्हणतंय, देव किंवा भजनीय म्हणतंय, बरोबर आहे. देव नाही म्हणत, जग म्हणतंय त्याला देव किंवा भजनीय. हा, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा म्हणजे मी देव आहे. मी देव आहे म्हणून काय करणार आहे, तो स्वतःची स्थापना करणार आहे. हा, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. हा, हाच समोलक अमंगळाची स्थापना, म्हणजे हेची स्थापना. तिथं मूर्तीची स्थापना झाली होती, हा इथं स्वतःची स्थापना मंदिरामध्ये करणार आहे. हाच तो नाशाचा पुत्र आहे, जो अँटिक्राइस्ट म्हणून, या ज्याला म्हणतो ना ॲबॉमिनेशन ऑफ कॉज डेसोलेशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे, हेच ते हाच तो वेळ आहे किंवा हीच ती व्यक्ती आहे. तो एक व्यक्ती आहे जो मंदिरात परमेश्वराच्या ऐवजी मंदिरामध्ये स्वतःची स्थापना करणार आहे, बरोबर आहे. हा, देव प्रदर्शन करतात. प्रदर्शन करणं याचा अर्थ काय? प्रदर्शन एखादा व्यक्ती कसा करू शकतो? चिन्ह चमत्कारच्या द्वारे. तो चिन्ह चमत्कार करल, अनेक आजार बरे करल, तो अनेक आकाशातून अग्नी पाडण्याचं पण सामर्थ्य त्याच्यामध्ये असेल. कदाचित तो नैसर्गिक वातावरणामध्ये काही बदल पण घडवून आणल. प्रेज लॉर्ड. आणि मग अशा प्रकारे लोक काय होतील, त्याच्याकडे आकर्षित होतील आणि त्याला काय करतील, देव किंवा भजनीय म्हणतील. आकाशातून अग्नी पाडण्याचं सामर्थ्य, निसर्गाची जे क्रिया आहे बदलण्याचं सामर्थ्य, हा देवच करू शकतो ना. पण परमेश्वर त्यावेळेस त्याला सूट देणार आहे, बरोबर. पण कंट्रोल परमेश्वराकडे असणार आहे. तो प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाने नाही करू शकणार ना. प्रत्येक गोष्ट करण्याच्या आधी त्याला परमेश्वराची परवानगी घ्यावी लागणार आहे. प्रेज द लॉर्ड, बरोबर आहे. आणि मगच, कारण पहा, एक साधा योबाच्या जीवात ते पीडा आणण्यासाठी त्याला परमेश्वराची परवानगी लागली. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे या जगावरती जर काय करायचं असेल तर त्याला परमेश्वराची परवानगी लागते. प्रेज द लॉर्ड. आणि मग परमेश्वराची परवानगी शिवाय तो काहीच करू शकत नाही. परमेश्वर ते होऊ देणार नाहीये. कारण इस्रायल राष्ट्र नाही म्हटलं तरी त्याची संतान आहे, परमेश्वराने निवडलेली लोक आहे. त्यामुळे तो वाटेल त्याप्रमाणे, या जगाच्या लोकांना वाटेल त्याप्रमाणे तो करू देणार नाहीये. प्रेज लॉर्ड. म्हणजे सगळं कंट्रोल परमेश्वराकडे असेल. पण काही गोष्टी तो अशा करू शकतो की देव सुद्धा त्याला सूट देईल आणि त्या सूटमुळं जग काय करल, त्याला देव किंवा भजनीय म्हणाल आणि त्याचा फायदा घेऊन तो काय करल, मंदिरामध्ये जाईल आणि मंदिरामध्ये स्वतःची स्थापना करल. हां, म्हणजे गुज म्हणजे काय? गुज म्हणजे 1 काळ, 2 काळ आणि अर्धा काळ. हे ज्यावेळेस पूर्ण होईल म्हणजे 2 संदेष्टाचं गुज पूर्ण होईल, बरोबर आहे. आणि पुढचं जे 1290 दिवस आहे, हा 7वा कर्ण आहे, जो आपण पुढं पाहणार आहोत. ओके, आता आपण पाहतो की हे जे करण्याचं गुज हे आपण पाहिलेलं आहे. ओके, पुढं आता काय पाहूया. हां, त्याचंच प्रगट रेव्होल्यूशन. तोच बलवान देवदूत आहे
जो आता पुढं योहाना बरोबर बोलतोय. हां, स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्या बरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. हां, स्वर्गात आता ही वाणी वेगळी आहे. ही जी स्वर्गातून येणारी वाणी आहे ही परमेश्वराची वाणी आहे, जे प्रकटीकरणाच्या 4 अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो की इकडे वर ये. बरोबर आहे ना, की ह्यानंतर ज्या गोष्टी घडून यायच्या असतील त्या मी तुला दाखवेल. म्हणजे योहान हा एकटा पवित्र स्थानातून परमपवित्र स्थानामध्ये येतो 4 अध्यायामध्ये, ज्यामध्ये तो सिंहासन बघतो परमेश्वराचं, 4 आद्य देवदूत बघतो आणि 24 वडील बघतो. ती वाणी, ती परमेश्वराची वाणी, ती वाणी काय करते, योहानाला काय म्हणते? हां, ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूतांच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घे. हां, आता ही ऑर्डर असलेली वाणी आहे. बरोबर, ती त्या देवदूताला पण ऐकू येते, योहानाला पण ऐकू येते. तो देवदूत किती मोठा आहे, त्याच्या डोक्यावरती मेघधनुष्य आहे आणि तो आकाशामध्ये उभा आहे, सूर्य तेच त्याच्या भोवती आहे. एक पाय त्याचा पृथ्वीवरती जमिनीवरती आणि एक पाय कुठे आहे, समुद्रावरती. आणि असा भव्य देवदूत परमेश्वराच्या योजनेने आलेला आहे. दोन संदेश त्याच्या पाठीमागं उभं राहण्याचं परमेश्वराने त्याला काय केलेलं आहे, योजन इच्छाने तो ह्या पृथ्वी तलावरती देवाचा कार्य करण्यासाठी आलेला आहे. त्याच्या हातात एक उघडलेलं पुस्तक आहे आणि या उघडलेल्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की परमेश्वर आता ऑर्डर देतोय योहानाला, या त्या देवदूताला पण ऑर्डर देतोय की त्याच्या हातात काय आहे, ते पुस्तक आहे ते काय घे, जाऊन घे. हां, तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन ते लहानसे पुस्तक मला दे असे म्हटले. हां, आता योहान जाऊन त्या देवदूताला म्हणतो मला दे. एवढा आवड हवे देवदूत आहे आणि योहान तर मनुष्य आहे आणि तो म्हणतो मला दे. पण तो काय करतो, हां, देवदूत काय करतो, तो मला म्हणाला, हे घे आणि खाऊन टाक. हां, त्या देवदूताने पण ऑर्डर पाळलेली देवाची. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सगळी घटना जी घडते ती देवाच्या योजनेने घडते, देवदूताच्या योजनेने नाही, योहानाच्या योजनेने नाही, मनुष्याच्या योजनेने नाही. म्हणजे पृथ्वी तलावरती ज्या घटना घडतात ते, आता ही घटना ही माणसाच्या डोळ्याला दिसणारी नाही आहे, ही आध्यात्मिक घटना आहे. म्हणजे आपण पाहतो की अजून पृथ्वीवरती 2 संदेष्ट्यांचं काम अजून सुरू झालेलं नाही आहे, पण त्याच्या आधी आकाश अंतराळामध्ये या आध्यात्मिक जगामध्ये कशा प्रकारची मांडणी घडली जाते हे ह्याच्यावरून सूचित होतं. पण आता हे जे काही राजकारण चाललेलं आहे जगामध्ये, हे ऑलरेडी स्वर्गामध्ये ते ऑलरेडी प्रगट झाले म्हणून पृथ्वीवरती आलेले. कळतंय तुम्हाला? मागच्या वेळेसच पाहिलं, अब्राहमाला सांगितलं की तुझी 4थी पिढी कानान देशामध्ये येऊन राज्य करल. बरोबर आहे ना? आणि त्याला सांगितलं की कारण आमोरी लोकांच्या पापाचा घडा अजून भरलेला नाही आहे, अजून इसाकाचा पत्ता नाही आहे, अजून याकोबाचा पत्ता नाही, अजून कुठल्या इस्रायल संततीचा पत्ता नाही आहे, मोशेचा पत्ता नाही, अजून गुलामगिरीत गेलेले पण नाही आहे. त्याच्या आधी देवाने काय केलेले, ऑलरेडी ठरवून ठेवलेले. म्हणजे जी गोष्ट ठरवून ठेवलेली ती बदलू शकते का? नाही. बरोबर आहे. मग ती जर आपल्याला वचन सांगते की उत्पत्तीच्या ह्या जगाच्या स्थापनेच्या आधी येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. प्रेज द लॉर्ड. आपल्याला जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्ताच्या ठाई काय केलेले, त्याने निवडलेले. बरोबर आहे. म्हणजे हे जो बालवान देवदूत आहे, हा जगाच्या स्थापनेपूर्वी ह्याची निवड झाली आहे का? झाली का नाही? आहे का नाही? मग आमची निवड जगाच्या स्थापनेपूर्वी झाली आहे का? बरोबर बरोबर. मग आत्ताच आपण पाहिलं की देवाला जे करायचंय ते त्याने ठरवलेले, त्याची इच्छा योजना फिक्स आहे. कारण वचन काय सांगतं, देव न बदलणार आहे. ख्रिस्त आज
फिलिपिन्स करारपत्रामध्ये सांगितलं नाही येशू ख्रिस्त आज काल आज आणि युगानुयुग कसा आहे सारखाच आहे, म्हणजे तो न बदलणार आहे. आणि वचन सांगते परमेश्वराला आपल्या योजनेचा पश्चाताप होत नाही. मग जर परमेश्वराने माझ्यासाठी काहीतरी निवडलेले, तुमच्यासाठी काय निवडलेले, तर देव बदलणार आहे का? मग जर देव बदलणार नाही, देवाची योजना बदलणार नाही, देवाची इच्छा बदलणार नाही, देवाने जे आमच्यासाठी ठरवलेलं ते बदलणार नाहीये, बरोबर आहे ना? मग ते बदलणार नाही तर मग बदलावं कोणाला लागणार आहे? आपल्याला त्याच्यामध्ये बसावं लागेल ना. प्रेज द लॉर्ड. पण आपण बसत नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे. आता जसं मी ज्यावेळेस सिव्हिलमधून आर्मीमध्ये गेलो तर आम्हाला एक प्लॅन करून सांगितलं की बाबा तुमची निवड तर झालेली आहे, आम्ही तर छाती ठोकपणे सही केली बॉन्डवरती, बरोबर आहे. पण ती सही कशाला करतोय आपण? काय करार आहे तो? बरोबर, ख्रिस्ताचा तारणार म्हणून स्वीकार केल्यानंतर एक करार झालेला आहे जो फिजिकल नाही आहे, स्पिरिच्युअली करार आहे. कारण वर वधूचं झालेलं आहे ते, आपण त्याला वर म्हणून स्वीकार केलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण त्या कराराच्या अधीन आलेलो आहोत, बरोबर आहे ना. म्हणजे आम्ही आर्मीमध्ये गेल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही ही तर नोकरी म्हणून नाही करायला आलाय की नोकरी करायची महिन्याची सॅलरी घ्यायची. नाही नाही नाही, पहिल्यांदा तुम्हाला फिजिकल फिटनेस करून वेपन ट्रेनिंग, म्हणजे जे शस्त्राचं ट्रेनिंग करून तुम्हाला सामान्य माणसामधून सोल्जर करणार आहे आम्ही. त्याचं 9 महिने आम्हाला ट्रेनिंग करावं लागणार आहे, बरोबर आहे. आणि मग देशासाठी आमचा उपयोग कशाला होणार आहे? देशासाठी आमचा उपयोग होणार आहे बॉर्डरवरती. आणि जे ट्रेनिंग आहे ते करारानुसार आम्हाला करावं लागणार आहे. म्हणजे मला सिव्हिलमधून आलेलं आहे, म्हणजे सिव्हिल म्हणजे काय आहे, असं आपण ह्याला म्हणतो सिव्हिल म्हणतो आपण, तर इथून आलेलं म्हणजे सामान्य लोकांमधून आल्यानंतर मला काहीतरी ट्रेनिंग करावं लागेल, ज्याच्यानंतर मी देशासाठी युजेबल होऊ. कारण ते जे ठेवलेलं आहे संरक्षण देशाचं सोल्जरनी करायचं ते बदलणार नाही आहे. मग त्या ट्रेनिंगमध्ये मला स्वतःला बसावं लागेल, त्या वेपन ट्रेनिंगमध्ये बसावं लागेल, माझ्या इच्छा योजना मला माराव्या लागतील. आणि त्या ट्रेनिंगमध्ये मला त्या विचार कल्पनाने पहिल्यांदा तर तुमच्या भावना चिरडल्या जातात. म्हणजे ते ट्रेनिंग दिलं जातं तुम्हाला की देश सर्वात महत्त्वाचा, आणि काय म्हणतात ते तुमच्यामध्ये जे काही करार झालेलं आहे देशाचं संरक्षण हे फर्स्ट प्रायोरिटी असतं. कळतंय तुम्हाला? म्हणजे सांगायचा उद्देश की आम्हाला बदलावं लागतं त्यावेळेस तिथं, बरोबर. एखाद्या ठिकाणी नोकरीमध्ये जातो आपण, तर नोकरीमध्ये गेल्यानंतर नोकरी बदलत नाही आहे. नोकरीचं जे आता एखाद्या कंपनीमध्ये जर टायर मॅन्युफॅक्चर करायचं आहे आणि तुम्ही गेला तेव्हा म्हटलं मला टायर नाही आवडत, मला ते काय म्हणतात अमूल चीज आवडतं, असं थोडी होणार. तर टायर म्हणजे टायर उत्पादन कंपनीमध्ये तुम्हाला टायरच बनावं लागणार, बरोबर आहे ना. कळतंय? त्याचाच तुम्हाला पगार मिळणार आहे. तसंच आहे परमेश्वराचं राज्य हे अबाधित आहे, परमेश्वराची योजना ठरलेली आहे, बरोबर. मग बदलावं कोणाला लागणार आहे? आपल्याला. मग मला त्या योजनेत बसावं लागेल. मग माझ्या भावना आडखळण करतील, माझ्या इच्छा आडखळण करतील, माझा स्वभाव आडखळण करेल. मी माझ्या परमेश्वराने न सांगितलेल्या गोष्टी पण करणार. अब्राहमाने केल्या, आदामाने केल्या, याकोबाने केल्या, प्रत्येक व्यक्तीने केलेल्या आहेत, बरोबर आहे. पण परमेश्वर त्याला त्या काळानुसार परमेश्वराने त्याच्यामध्ये जडणघडण केलेलं आहे, मनाचं नवीनीकरण केलेलं आहे. त्यांनी पश्चाताप केला, परत परमेश्वराच्या मार्गामध्ये आलेले आहेत ते लोक, बरोबर आहे. म्हणजे ह्या परमेश्वर न बदलणार आहे तर देव तर चेंज होणार नाही. मग मला स्वतःला चेंज करावं लागेल, मला स्वतःला त्याच्या योजनेमध्ये बसवावं लागेल, मला त्याच्या इच्छा प्रथमतः जाणून घ्यावी लागेल. सिव्हिलमधून आम्ही नोकरी म्हणून गेलो तिथं, हा वर्दी असते बाबा चांगला असतं, पण तिथं गेल्यानंतर कळालं की उद्देश काय आहे, पर्पज काय आहे. त्या नोकरीचं ज्याला म्हणतो ना, नोकरीची प्रायोरिटी ज्याला म्हणतो ना, प्रायोरिटीला काय म्हणतो आपण, प्राधान्य काय, हे तिथं गेल्यानंतर कळालं. कळत आहे? तसंच परमेश्वरासमोर माझं प्राधान्य काय, मला कुठल्या योजनेसाठी बोलवलंय आणि तेच माझी दिशा आहे आणि तीच योजना आहे आणि त्याच्यामध्येच मला
सफलता मिळणार आहे, त्याच्यामध्ये धनसंपत्ती मिळणार आहे, त्याच्यामध्ये चाललो तर माझं प्रमोशन मिळणार आहे, त्याच्यामध्ये शांती मिळणार आहे, त्याच्यामध्ये आरोग्य मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये स्वर्गीय सामर्थ्य पण मला प्राप्त होणार आहे. पण मला त्या योजनेत बसावं लागेल, मला त्या योजनेप्रमाणे कार्य करावं लागेल. कळते तुम्हाला? मग मला मानाच्या नवीनीकरणाने वचनानुसार मला जे जुने आदामापासून जर आत्तापर्यंत बायबलमध्ये जेवढ्या गोष्टी दिल्या आहेत ना, त्यांच्या लाईफमधलं शिकून त्यांनी ज्या चुका केल्या त्या मला करायच्या नाहीत आणि त्यांनी जे काही परमेश्वराला संतोषणारे काम केले ना, ते संतोषणारं काम मला करायचं आहे. आज सर्वात बेस्ट पिढी म्हणजे आज आपली पिढी काय माहिती का? कारण आपल्याकडं भूतकाळ आहे. परमेश्वराला काय आवडतं आणि परमेश्वराला काय नाही आवडत हे बायबलमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जुन्या करारामध्ये तसं नव्हतं. नवीन करारामध्ये पण जोपर्यंत नवीन करार लिहिला गेला त्यांच्याकडं पण बायबल नव्हतं. ते जुन्या करारामध्ये याजक सांगतो त्याप्रमाणे करत होते. आज घरामध्ये आपल्याकडं बायबल आहे. परमेश्वराला कुठल्या गोष्टीचा संतोष होतो हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. म्हणून आपल्या पिढीचा न्याय हा वेगळा असणार आहे. नीट लक्षात घ्या, आपल्या पिढीचा न्याय वेगळा असणार आहे. साधू सुंदर सिंगच्या वेळेस पिढीचा न्याय वेगळा असणार आहे. पेत्राच्या पिढीचा न्याय वेगळा असणार आहे. आदमाच्या पिढीचा न्याय वेगळा असणार आहे. प्रत्येकाच्या पिढीचा न्याय वेगळा का असणार माहिती का? त्यांना ज्या ज्याप्रमाणे कृपा प्राप्त झाली त्यानुसार त्यांचा न्याय होणार आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय? आपण सर्वात ज्याला म्हणतो ना अभिषिक्त पिढी जर कुठली असेल तर आजची पिढी, ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा मोठ्या प्रखररित्या सेवका संदेष्टामार्फत वचनाचं रेव्हुलेशन करतोय. चिन्ह चमत्काराद्वारे आपण परमेश्वराचं सामर्थ्य आणि परमेश्वराचा जिवंतपणा आज जगामध्ये पाहू शकतो. एवढं सेफ पिढी आपल्या पृथ्वी तलावरती म्हणजे आजचीच पिढी आहे, जी शेवटची पिढी म्हटलेली, बरोबर. हां, प्रकटीकरणामध्ये जाऊया आपण. हे घे आणि काय कर, खाऊन टाक. बरोबर आहे. म्हणजे ते पुस्तक काय आहे? भाकर आहे का काय? ते बरोबर आहे ना, खाऊन टाकचा उचले. हां, पुढं वाचा. ते तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल. तेव्हा मी देवदूतांच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले व खाऊन टाकले. ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. हां, प्रेज द लॉर्ड. काय आहे? कसली जुडीबुटी आहे? मग मधासारखं गोड आणि कडू काय लागतंय? आपण जाऊया एजकेलचा दुसरा अध्याय 3 ते 5 वचन. हे मानव पुत्रा, मी तुला इस्रायल वंशाकडे मत्स्य फितुरी केलेल्या त्या फितुरी राष्ट्राकडे पाठवतो. हां, परमेश्वराने एजकेलला निवडलं आणि परमेश्वराने एजकेल आता योहानाला का खा म्हणतोय? नीट लक्षात घ्या, योहानाला का खा म्हणतोय? योहाना कोण आहे? संदेष्टा, बरोबर आहे. म्हणजे पुढं हा एक पॉईंट लक्षात ठेवा फक्त. ओके, आता इथं पण एजकेल संदेष्टा आहे. हां, एजकेल संदेष्टाला काय म्हणतोय? हां हां, पाठवतो. त्यांनी व त्यांच्या वाडवडिलांनी आजपर्यंत मजविरुद्ध वर्तन केले आहे. हे त्यांचे वंशज उद्धट व कठीण हृदयाचे आहे. हां, इस्रायल वंशज. आता हे इस्रायल राष्ट्र यहोशूआने राज्य घेतलं, बरोबर. नंतर मग राजेची स्थापना झाली. दावीद वगैरे पुढं झाले सगळे, शाऊल, मग दावीद वगैरे. मग 400 वर्षाचा काळ झाला आणि त्याच्यानंतर मग बाबेल राजा आला आणि बाबेल राजाने काय केलं? मंदिर नाश केलं. आणि हे सगळे कुठं आलेले? बाबेलच्या बंधनामध्ये, ज्याच्यामध्ये एजकेल हा एक याजक आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा एजकेलला परमेश्वर वचन सांगतोय की त्या पिढीकडे जा. पण ती पिढी कशी आहे? उद्धट आहे. हां, आणि कठीण हृदयाचे. प्रेज द लॉर्ड. हां, मी तुला त्याचकडे पाठवित आहे. मी पाठवतोय. ओके, हे 2 संदेष्ट कोण येणारे पृथ्वीवरती? ह्याला कोण पाठवणार आहे? परमेश्वर पाठवणार आहे. अब्रामाला कोणी निवडलेले? परमेश्वराने निवडले. याकोबाला कोणी निवडले? कारण याकोबाला निवड आणि एसावाची निवड, एसाव आणि याकोब 2 होते ना, बरोबर.
पण परमेश्वर म्हणतो की याकोबाचा परमेश्वराने याकोबावरती प्रीती केली आणि यासावाला नकार दिला म्हणून म्हटलेले. बरोबर, म्हणजे आईच्या उदरामध्ये असताना ती निवड झालेली. वचन सांगते की म्हणजे निवड करणारा कोण आहे, मी त्यासाठी सांगितलं नाही. परमेश्वर न बदलणार आहे, पण परमेश्वर प्रत्येकाला संधी देते. इथं तिने हेजकेलला निवडलं. हेजकेलला म्हटलं जे कठीण हृदयाचे इस्रायल राष्ट्र आहे ना, त्यांना जाऊन संदेश सांग. हा, त्यांच्याकडे मी पाठवतो तुला. त्यांच्याकडे पाठवित आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे त्यास सांग, हे तुझे ऐकत न ऐकत आपलं काम आहे सांगणं. कळतंय? लोक ऐकत न ऐकत तुमचं काम आहे सांगणं. जसं आता सिस्टरनी साक्ष दिलं, ती व्यक्ती ऐकत नव्हती तरी तिने ही सांगतच होती आणि आज त्याच्या जीवनामध्ये चमत्कार घडला ना. मग त्या व्यक्तीने साक्ष काय दिली की तुमच्या प्रार्थनेने माझ्या जीवनामध्ये बदल घडून आला. प्रेज लॉर्ड. तुमचं काम आहे सुवार्ता सांगणं. बरोबर, पण हुशारीने चालाकीने योग्य प्रकारे मांडणी त्याची योग्य असावी की समोरचा व्यक्ती दुखावला जाऊ नये. तुम्ही ख्रिस्ताबद्दल फक्त सांगा, बाकी गोष्टीचं काही सांगायची गरज नाही. ख्रिस्त सत्याबद्दल सांगा फक्त. बरोबर आहे, तुलना करू नका. संपलं. ओके, ऐको ना ऐकत. हां, ऐको ना ऐकत निदान त्याचकडे कोणीतरी संदेष्टा गेला होता हे त्यास समजे. हां, आता ते म्हणतात येशू तू का आला? तो म्हणतो की जर मी आलो नसतो तर पाप जे असतं ना हे तुमच्यामध्ये कार्य करत असतं आणि तुम्ही म्हटलं असतं की येशू आलाच नाही म्हणून आम्हाला पापाबद्दल कोणी सांगितलेलंच नाही आहे. प्रेज लॉर्ड. मग यहोवान जो संदेश टाका ओरडून सांगत होता, पश्चाताप करा, पापाची पापपदरी घ्या, का सांगत होता? की परमेश्वराने पाठवलेल्या व्यक्ती त्याला किंवा परमेश्वर येशूचा मार्ग नीट करणारा होता. प्रेज लॉर्ड. तसंच हेजकेलला पाठवलंय. ते ऐको ना ऐकत मी का पाठवतो की असं नको म्हणायला त्यांनी की देवा जर कोणाला तरी पाठवलं असतं ना तर आम्ही ऐकलं तरी असतं. आता काय बाबा, आता सांगितलं नाही. 120 का नोहा ओरडत होता. बरोबर आहे ना. काय तारू बांधायला 120 वर्ष नाही लागली. तारू मुश्किलने 7-8 या 5-6 वर्षामध्ये झाला असेल, पण तोपर्यंत तो सुवार्ता गाजवत होता. प्रेज लॉर्ड. कळतंय तुम्हाला? कारण ते ज्यावेळेस पिढी नव्हती ऐकत. पण नोहाच्या काळामध्ये जाऊन परत एक ट्विस्ट बघूया आपण तिथं. ज्यावेळेस ती पिढी ऐकण्याच्या मनस्थिती नसती त्यावेळेस मग परमेश्वर म्हटला आता नोहा तू तारू बांध. आता मी ठरवूनच ठेवलेलं आहे की तुझी सुवार्ता सांगितली, तू चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहे, पण ही लोक आता ऐकत नाही, तर आता मी जलप्रलय आणणार, तू तारूला सुरुवात कर. तसंच आहे आज कृपेच्या काळामध्ये जर तुम्हाला संधी आहे येशू ख्रिस्ताचा तारणार म्हणून स्वीकार करण्यासाठी, कुठलाही प्रॉब्लेम नाही, समस्या नाही. हे चिन्ह चमत्कार बघतात, ते देवाचे सेवक वचन सांगतात, हे सत्याचा मार्ग आज मोकळा आहे. तो ज्यावेळेस तुम्ही नाकारताल त्यावेळेस अँटिक्राइस्ट ज्यावेळेस मंदिरामध्ये येईल, दानिएल याचा 12वा अध्याय ज्यावेळेस ते पूर्ण होईल, या प्रकटीकरणाचा 10वा अध्यायाचं ज्यावेळेस ते स्पिरिच्युअली गोष्टी सुरू होतील त्यावेळेस तुम्ही काहीच करू शकणार नाही. का? कारण न्यायाचा काळ सुरू झालेला आहे. नाशाचा पुत्र ऑलरेडी आलेला आहे. स्वर्गारोहण होणारी लोक निघून गेलेली आहेत. तारवाचा दरवाजा बंद झालेला आहे. सदोम गोमोरामधून ज्यांनी वचन ऐकलं ते बाहेर आलेले आहेत. आता नाश किंवा न्याय हा ठरलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आता परमेश्वर काही फेरफार करणार नाही आहे. जे घडणार आहे ते घडणार आहे, जे भोगावं लागणार ते भोगावं लागणार, कारण न्याय उतरून येणार आहे. बरोबर. हेजकेलला म्हणतोय तो मजकडे एक हात पुढे आला आणि पहा त्या हातात ग्रंथाचा पट होता. हा, आता हिथं पण ग्रंथाचा पट आहे. बरोबर. हेजकेलला पण ग्रंथाचा पट दाखवलाय. हा, तो त्याने मज पुढे पसरला, त्यावर पाठपोट लिहिले होते आणि त्यात विलाप, शोक व आकांत याविषयीचा लेख होता. हा, त्या ग्रंथाच्या पटामध्ये काय होतं? विलाप, शोक आणि आकांत. कडू काय माहिती का? विलाप, शोक, आकांत. ते वचन कसं असणार आहे? ते गोड वचन नसणार आहे. बरोबर. ते अवघड वचन असणार आहे. बरोबर. विलाप, शोक आणि आकांत
म्हणून जुन्या कराराचे सेवकांना संदेश ते ठेवलेले आहेत. कारण जुन्या कराराचे पाऊल काय म्हणतो, मी कळकळीने नम्रपणे हात जोडून तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही वचन ऐका आणि की चर्चमध्ये आहेत ते फुटी पाडू नका आणि भेद करू नका. तो हात जोडून म्हणतोय, कारण तो कृपेच्या काळातला सेवक आहे. पण हे जुन्या कराराचे संदेश आहेत. एक हानोक आहे आणि एक एलिया. ते तडकाफडके हातात काठी घेऊन चालणारे आहेत ते, बरोबर आहे. आणि ते काय म्हणतात त्याला, वस्त्र घालून आलेले आहेत. ते पुढं पाहणार आहोत आपण कसले वस्त्र घालून आले आहेत ते. ज्याला पश्चातापाची वस्त्र घालून आलेले आहेत ते येणार आहेत ते. आणि ते हेजकेलला सुद्धा पाठवलेले असल्याच कठीण लोकांना सांगण्यासाठी. म्हणजे हेजकेल पण त्या काळी तसाच संदेश असणार ना. तुम्ही त्या लोकांपर्यंत जाताय तर असा हलणारा संदेष्टा नको. त्याला एलियासारखा संदेष्टा असेल जो परमेश्वर त्या राजासमोर जाऊन, आलिशासारखे संदेष्टे हवेत जे राजासमोर जाऊन धीटपणे त्याला सांगू शकतील. प्रेज द लॉर्ड. कारण पृथ्वीवर ते हे दोनच संदेष्टे जे पृथ्वी हलवून टाकतील त्यावेळेस, बरोबर आहे. हां, पट घे. आता इथं पण पट आहे, बरोबर. पण ह्या पटमध्ये काय आहे, विलाप, शोक आणि आकांत हा संदेश आहे. हां, या विषयीचा लेख होता. तिसरं वाचू, तिसरा अध्याय. नाही, हा तिसरा अध्याय पहिलं वचन. तो मला म्हणाला, मानव पुत्र, तुझ्या पुढे जे आले आहे ते सेवन कर. आता बघा, तिथं पण म्हणतोय तो सेवन कर आणि योहान सेवन करतो, बरोबर. हा पट सेवन कर व जाऊन इस्रायल घराण्याबरोबर बोल. तेव्हा सेवन कर म्हणजे काय, वचन घ्यायचं आणि बोलायचं. कळलं ना. सेवन कर याचा अर्थ वचन घे, पोटात रवंथ करते आणि बोल. कारण हे वचन देवाकडून आलेलं आहे तुला. हा पट वेगळा पट आहे, हा संदेश वेगळा आहे. ह्या संदेशामध्ये काय आहे, शोक, आकांत आणि विलाप, बरोबर. हे त्याला सांगितले का, कारण ते कठीण हृदयाची लोक आहे म्हणून संदेशही कठीण असणार आहे. प्रेज द लॉर्ड. फारोला संदेश कठीण असणार आहे. हे कर नाही तर मग मरील, हे कर नाही तर बेडकं येतील, हे कर नाही तर पाण्याचं रक्त होईल. कळतंय तुम्हाला. हे टिट फॉर टॅट आहे, हा जुना करार आहे, बरोबर आहे ना. हां, पुढं. हा पट सेवन कर व जाऊन इस्रायल घराण्याबरोबर बोल. तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन कराव्यास लाविले. तो मला म्हणाला, मानव पुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे. त्याने आपली आतडी भर. वचनाने आतडी भर. आपल्याला वचनाने आतडी भरणं गरजेचं आहे. का माहिती का, की वचन ज्यावेळेस आम्हाला गरज असेल ना त्यावेळेस वचन आम्हाला आठवल आणि वचनाद्वारे आमच्या मनाच्या नवीनीकरणाने आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीला, या परमेश्वराच्या हाकेला प्रतिसाद देऊ. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना. हाकेला प्रतिसाद देऊ. का आदाम लपला, परमेश्वर म्हटला आदामा कुठे, कारण त्याने ते आतड्यात भरलंच नव्हतं. मग आतड्यात भरलं नाही तर प्रतिसाद देता येणार नाही का. मग दावीद म्हणतो की परमेश्वरासमोर, दावीद का परमेश्वरासमोर खंबीरपणे उभा राहतो, कारण ते वचन आतड्यात भरलेलं आहे त्याने. त्यामुळे देवाला जसं पाहिजे त्याप्रमाणे आचरण केल्यावरती तो विश्वासाने परमेश्वरासमोर उभा राहू शकतो. तो आदमासारखं लपणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन सांगते की हानोक परमेश्वराला संतोषित होता आणि विश्वासा वाचून परमेश्वराला संतोषू शकत नाही, बरोबर. कारण परमेश्वर न बदलणार आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्या जीवनामध्ये किती गंभीर समस्या येऊ दे, तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम येऊ दे, तुमचं जीवन कितीही कठीण असू दे, तुम्ही आजारामध्ये असाल, फायनान्स प्रॉब्लेममध्ये असाल, तुम्ही कुठल्याही कामाच्या टेन्शनमध्ये असाल, इवन ICU मध्ये पण असाल, मी एक गोष्ट सांगतो की देवाला त्या गोष्टी माहिती आहेत. प्रेज द लॉर्ड. वचन सांगते त्याचे डोळे आकाशामध्ये, त्याचे डोळे
अंतराळामध्ये, त्याचे डोळे पृथ्वीमध्ये, त्याचे डोळे समुद्राच्या खोल जे कापरी असतात त्याच्यामध्ये, इव्हन त्याचे डोळे अधोलोकामध्ये पण सर्व गोष्टी पाहत असतात. म्हणून सैतान काहीच करू शकत नाही. प्रेज लॉर्ड. मग तुम्ही पृथ्वीवरती त्याच्यावर विश्वास ठेवून चालता, तर तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये चाललाय तो देव पाहत नाही का? मग तो जर पाहते तर तुम्हाला काळजी करायची काय गरज आहे? कारण वचन आमच्या आतड्यात न भरल्यामुळं आमच्या अंतःकरणामध्ये भीती उत्पन्न होती, आमच्या आत्म्यामध्ये कन्फ्युजन उत्पन्न होतं, आमच्या आत्म्यामध्ये अविश्वास निर्माण होतो आणि आम्ही जगिक परिस्थितीला मोठं करतो आणि परमेश्वराच्या विश्वासाला कमी करतो. या वचन जे आमच्या आतड्यामध्ये भरायचं ना, त्याच्याऐवजी आपण काय करतो? परमेश्वरावरती अविश्वास दाखवायला लागतो आणि मग आमच्यामध्ये कन्फ्युजन होते की देवा तू कुठे? देव तिथंच आहे. आपण हल्लेलो आहे, आपल्याला माहित नाही, कारण देव न बदलणार आहे. तो तुम्हाला मदत करायला तयार आहे. मग देवा मी ह्या सिच्युएशनमध्ये का चाललेलो आहे? तू ह्या सिच्युएशनमध्ये चाललेला आहे कारण काही गोष्टी आमच्या शरीरामध्ये, या स्वभावामध्ये, या एका व्यक्तीद्वारे परमेश्वराला साक्ष पण उत्पन्न करायचे. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे का? याकोबाला योसेफालाच का निवडलं देवाने? 12 भाऊ होते ना, 12 भाऊमधून योसेफालाच का निवडलं? रावबेनला निवडायचं, त्याला म्हणतात यहूदाला निवडायचं, बन्यामीनला निवडायचं, योसेफालाच निवडलं. कारण देवानी वापरण्याचं पात्र आहे ते, आणि देव ज्या पात्राला वापरतो त्या पात्रावरती लक्ष पण ठेवत असतो. पण योसेफ त्या संपूर्ण इस्रायलसाठी तारणारा बांधणार आहे. योसेफाच्या जीवनामध्ये एवढे प्रॉब्लेम, समस्या येऊन पण योसेफ का टिकणार आहे माहिती का? कारण देव त्याच्याबरोबर आहे. परिस्थिती त्याला हरू शकणार नाही, या परिस्थितीत त्याच्यावरती मात करू शकणार नाही, या परिस्थितीत त्याचा जीव घेऊ शकणार नाही, परिस्थिती त्याची डेस्टिनेशन बदलू शकणार नाही. त्याचे भाऊ म्हटले हा खड्ड्यात पडला ना, आता हा कायमचा मेला. अरे पण ती देवाने निवडलेली योजना आहे. खड्ड्यात सुद्धा देवाची योजना जिवंत असते. त्याला गुलाम दुसरी गोष्ट अशी की योसेफ बापाने त्याला चांगला गॅब्रिडेलचा जागा दिला होता आणि तो मिरवत होता तिथं. तर भावांनी त्याचा द्वेष केला की आम्हाला तर काय बाबा साधं, ह्याला तर फार चांगले रेमंडचे झगे घालून फिरतोय हा. त्याचा द्वेष केला आणि त्याच्यात दृष्टांत, त्याला दृष्टांत पाडायचे आणि तो दृष्टांत सांगितल्यावर तो दृष्टांत त्यांना अजून टोचदार वाटायचं. बरोबर, कारण त्याला देवाने निवडलेले पात्र येते. प्रेज लॉर्ड. देव त्याच्याबरोबर बोलतो. आणि याकोब हा योसेफाला कधी सोडणार नव्हता. मग जर सोडणार नाही तर हा मिसरमध्ये कसा जाणार? बरोबर आहे. हा कधी दौंडच्या पुढंच गेला नाही तर दिल्लीला कधी पोहोचणार? मग दिल्लीला नेणारा कोणतरी पाहिजे ना. तो खड्डा त्याला दिल्लीला घेऊन गेला. प्रेज लॉर्ड. कळतंय? योजना काय नीट लक्षात घ्या. तो खड्डा त्याला मिसरमध्ये घेऊन गेला कारण त्याची डेस्टिनेशन मिसरमध्ये होती. असा कधीच गेला नसता तो मिसरमध्ये. आणि भावाच्या अंतःकरणात भावाला वाटलं आपण ह्याचा नाश, अरे तू त्याची डेस्टिनेशन पूर्ण करतोय. त्याच्या भाऊ जरी शत्रुत्व घेऊन सैतान त्याच्या शिरला आणि त्याचं जरी यहूदा इस्करियोतमध्ये सैतान शिरला आणि येशूला पकडून दिलं, पण क्रूस खांबावरती येशूला टाकणारे यहूदा इस्करियोतच होता. सैतानाने उलट येशूला मदत केली की त्यांनी क्रूस खांबावरती जावं आणि त्या क्रूस खांबामुळेच जगाला तारण प्राप्त झालं. बरोबर. एक त्यांना आम्ही ज्ञान सांगतो, 1 करीन त्याचा 2 अध्याय 6 वचन. पण ते ज्ञान ह्या युगाचे नव्हे. ते ज्ञान ह्या युगाचे नाही आहेत, जे पोक्त आहेत, म्हणजे जे मॅच्युअर आहे, ज्यांची आतडी भरलेली आहेत. बरोबर आहे. आणि या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नव्हे. ह्या जगाचे नाहीसे होणारे अधिकारी अलेक्झांडर आला, बाबेल आला, ग्रीस आला, हे सगळे नाहीसे झालेले आहेत. त्यांचंही ज्ञान नाहीये. त्यांचेही नव्हे, तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो. देवाचं गूढ ज्ञान आम्ही सांगतो. ते गुप्त ठेवलेले होते. ते गुप्त ठेवलेले होतं.
बरोबर आहे. हां. ते देवाने युगाच्या पूर्वी हं? तुमच्या आमच्या गौरवाकरिता नेमले होते. ते जे ज्ञान आहे ना ते देवामध्ये गुप्त ठेवलं होतं युगापूर्वी. बरोबर आहे. हां. ते गुप्त हं? तुमच्या आमच्या गौरवाकरिता आमच्या गौरवासाठी ते गुप्त ठेवण्यात आलं होतं. देवाकडे एक ज्ञान होतं जे गुप्त ठेवलं होतं, पण आमचं त्या गुप्त ठेवलेल्या गोष्टीतून आमचं गौरव होणार होतं. हां. ते या युगातल्या अधिकाऱ्यातील कोणालाही कळत नव्हते. ते ह्या युगाची अधिकारी. ह्या युगाचा अधिकार कोण? सैतान. ह्या अधिकाराच्या युगाला अधिकारी होता, कळले नव्हते. त्याला कळलं नाही. हां. कारण त्यांना ते कळले असते त्याला जर कळलं असतं, तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला हां, वधस्तंभावर खिळले नसते. आमेन. त्याला जर कळलं असतं की हा वधस्तंभ हाच मला पायाखाली तुडवण्याचं जे कार्य आहे ना, ह्या वधस्तंभाद्वारेच येशू ख्रिस्त करणार आहे, तर तो म्हटला असता सगळ्या जगाचा नाश झाले तरी चालेल, पण ह्या येशू ख्रिस्ताला खांबावरती नका खेळू, कारण त्याचं रक्त आणि त्याचं शरीरच अख्खा जगाची सुटका करणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे हे ज्ञान त्याला जर कळलं असतं ना, कधी त्याने डोकं बडवून घेतलं. ज्यावेळेस तो क्रूस खांबावरती मरण पावला तेव्हा तो म्हटला, अरे हे काय केलं मीच त्याला क्रूस खांबावरती दिला आणि आता हाच माझ्या डोक्यावरती. हाच नाही, ह्याच्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती सैतानाच्या डोक्यावरती पाय देऊन त्याला चिरडू शकतो. हे त्याला त्यावेळेस कळलं नव्हतं. प्रेज द लॉर्ड. आज जर आपण येशूच्या नावात सैतानाला निघून जा म्हणतो, त्याला काय ऐकावं लागतं? कारण ते त्याला कळलं नव्हतं म्हणून आज आपली चंगळमंगळ आहे. ते देवाने गुप्त ठेवलं होतं म्हणून आमचं गौरव करावं येशूच्या द्वारे हे त्याला परमेश्वराला आवडलं होतं. म्हणून त्याने योसेफाची जर निवड केली तर योसेफाला सहन करावं लागणार आहे. योसेफ मिसरमध्ये तसा जाणार नव्हता. बरं, पोटीफेराच्या घरात त्यांनी पेन्शन पोटीफेराच्याच घरात झाली असती जर आरोप झाला नसता. जेलमध्ये गेला नसता तर ते एक प्यालेदार आणि तो दुसरा त्यांना भेटला नसता. तो भेटला नसता तर परमेश्वर त्या राजाच्या अंतःकरणात देवाने काय म्हणतात त्याला स्वप्न टाकलं असतं. तर योसेफ हा इस्रायलमध्ये गॅब्रेडियनचा जागा घालून फिरतोय, तर राजाचं स्वप्न कोणी सांगितलं असतं? कळतंय? सगळं देवाच्या योजनेने चाललेलं आहे. बरोबर. ख्रिस्त मेल्यानंतर शिष्य पळून पसार होणार आहे देवाला माहिती आहे. त्याने एक श्रीमंत व्यक्ती ज्याची कबर होती, अराईमाथाईकर, तो अराईमाथाईकर ना, त्याला ठेवलं होतं की तू जायचं आणि त्याचं शरीर घ्यायचं. कारण वचन त्यांनी वचनात लिहिलेलं की श्रीमंताची कबर त्याला मिळणार आहे. अराईमाथेकरची निवड उत्पत्तीच्या आधीच झाली होती आणि त्यांनी आपली कबर दिली. त्यांनी परमेश्वराने हे केलं की त्याच्या कबरेमध्ये अजून दुसरी बॉडी नसावी, नाही तर ती उठल. बरोबर आहे ना? नव्हते. वचन सांगते की कोरी करकरीत त्याला ती कबर मिळाली, वाचनानुसार मिळाली, आणि श्रीमंताची कबर होती. वचन पूर्ण झालं तिथं. मग अराईमाथेकरच का नाही? अराईमाथेकरच्या अंतःकरणात देवाने, अराईमाथेकरचा जन्मच त्यासाठी झाला होता. प्रेज द लॉर्ड. ती स्त्री जी होती रक्तस्रावी, 12 वर्षाची रक्तस्रावी, ती गोंड्याला झागा स्पर्श करण्यासाठीच तिचा जन्म झाला होता. नाही तर बायबलमध्ये आपण कधीच वाचलं नसतं, नाही आणि आपल्या चर्चमध्ये कधीच ऐकलं नसतं. प्रेज द लॉर्ड. जखाया जो झाडावरती चढला, तिने चढावं ही देवाची योजना होती की ख्रिस्तानी त्याला बघावं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सर्व गोष्टी ठरवलेल्या आहेत. आपल्याला काय करायचं? फक्त समर्पित व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देव विश्वासाने जे करतो ते होऊ द्यायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामधला प्रत्येक घटका, प्रत्येक सेकंद देवाने मोजलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि तुमचं आयुष्य जे मृत्यू आहे ना तुमचं, हे देवाने ज्यावेळेस देवाचं कार्य पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर देव त्याप्रमाणे तुमचं जे होणार आहे त्यावेळेस तो तुम्हाला घेऊन जाणार. तुमच्या वेळेच्या आधी तो नेऊ शकणार नाही जर तुम्ही देवाचं काम पूर्ण करताय. एक गोष्ट लक्षात ठेवा, इचक्याची धाव पूर्ण झालेली नव्हती,
त्यांनी पश्चाताप केला म्हणून त्याचे दिवस वाढवण्यात आलेले नाही. त्याची धाव अजून पूर्ण झालेली नव्हती. त्याला रिअलाईज ज्यावेळेस झालं की माझी धाव पूर्ण झालेली नाही, माझं डेस्टिनेशन अजून पूर्ण झालेलं नाही, त्यांनी पश्चाताप केला. देवाने काय केलं, अजून वाढवून दिलं. पण ते काय म्हणजे याचा अर्थ मृत्यू आणि जीवनावरती कंट्रोल कोणाचा आहे? आमेन. मग आपल्याला घाबरायची कशाला गरज आहे? मी ICU, कोणी ICUमध्ये असेल तर त्याने घाबरू नये का? कारण जीवन देणारा तो आहे. बरोबर आहे ना? ICUमधून बाहेर काढणारा तो आहे. हां, मानव पुत्रा जा, इस्रायल घराण्याकडे जा, आणि त्याजवळ माझी वचने बोल. माझी काय बोल? वचने. वचने बोल. म्हणजे याचा अर्थ पट म्हणजे काय? वचने. बरोबर आहे. हां, आणि तुझे ऐकणार नाही, इस्रायल घराणे ऐकणार नाही, परमेश्वर ऑलरेडी म्हणतोय. हां, कारण माझे ते ऐकणार नाही. इस्रायलाचे सगळे घराणे कठीण कपाळाचे व कठीण हृदयाचे आहेत. कठीण कपाळाचे आणि कठीण हृदयाचे आहेत. बरोबर आहे. कोण? विश्वासणारे. प्रेज लॉर्ड. हां, हा, मी त्यांच्या मुद्रेसारखी तुझी मुद्रा वज्रप्राय करीतो, त्यांच्या कपाळासारखे तुझे कपाळ कठीण करीतो. मी तुझे डोके गारगोटीपेक्षा वज्रप्राय कठीण. हां, तो म्हणतो मी तुला का निवडलंय माहिती का? की तू जाऊन तिथं आहे ना, घाबरू नको. त्यांच्या चेहऱ्याला घाबरू नको, त्यांच्या बोलण्याला घाबरू नको, त्यांच्या कृतीला घाबरू नको. मी एवढा तुला कठीण करणार आहे ना की तू तुझं वचन या तुझं कार्य करत राहा. ओके. 18-19 असे मी पातक्यास म्हणालो. हां, आता एक गोष्ट लक्षात ठेवा. एजकेल कोण आहे? संदेष्टा असला तरी तो पहारेकरी आहे इस्रायल राष्ट्रावरती. ओके. त्याला पहारेकरी म्हणून नेमलेले. ओके. आता इथं नीट लक्षात घ्या. परमेश्वर म्हणतोय हां, तू खात्रीने मरशील असे मी पातक्यास म्हणालो असता. हां, जर खात्रीने तू जर कोणाला म्हणशील, बरोबर, की पातक्याला म्हणजे पापी जनांना तू खात्रीने मरशील असं सांगितलं. हां, तू जर त्यास बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले नाही, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल, पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. हां, संदेष्टाचं काम सर्वात जगामध्ये अवघड आहे. परमेश्वर म्हणतो मी तुझ्या आतमध्ये काय टाकलेलं आहे? शोक, आकांत आणि विलाप. तू जाऊन त्यांना सांगायचं. जर तू सांगितलं आणि जर तो वळला नाही तर तिने पाप केलं म्हणून तो मारणार आहे. बरोबर. पण तू सांगितल्यामुळं तू ह्या माझ्या बंधनातून मुक्त होणार आहे, कारण मी तुझ्यावरती जबाबदारी दिलेली. बरोबर आहे. म्हणजे मी तुला जे नेमलेले नाही ते तू पूर्ण केल्यामुळं तू काय होणार आहे? माझा सेवक आणि संदेष्टा होणार आहे. हां, पुढं. तू त्या पातक्यास बजावले असून तू त्या पातक्यास बजावलं. ओके. हां, त्याने आपली दुष्टाई व कुमार्ग ही सोडली नाही. हां, जर तू बजावलं, बरोबर, जर तू बजावलं नाही तर मात्र मी तुझ्याकडून झाडा घेईल. पण जर तू बजावलं, त्याला सांगितलं, वचन सांगितलं, कठीण अंतकरणाची लोक आहेत तरी त्यांना वचन सांगितलं की शोक, विलाप आणि आकांत, हां, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल, तो आपल्या दुष्टाईने मरल. हां, आणि तो आपला जीव बचावला असे होईल. मात्र तू आपला जीव वाचवल. का माहिती का? कारण ह्या भूमीवरती तुला ह्यासाठीच मी जन्म दिलेला आहे, माझी योजना पूर्ण करण्यासाठी. प्रेज लॉर्ड. हां, पुढं 21. पाप करू नये असे तू त्या धार्मिकास बजावले, जर एखादा धार्मिक असेल आणि तो पाप करत असेल, हां, व त्याने पाप केले नाही, हां, तर त्याने बोध घेतल्यामुळे हां, तो जगेल. एखादा धार्मिक पाप करतोय, बरोबर आहे, आणि पाप हिने सांगितल्यामुळे तो धार्मिकता काय झालेला आहे? वळाला. तर त्यामुळं काय होईल? तो जगेल. पण 20वं वचन काय सांगतंय? हां, 20वं तसे धार्मिक आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागला. एखादा धार्मिक, एखादा विश्वासणारा आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागल या पाप करू लागल, हां, व मी त्याच्या पुढे अडथळा ठेविला तर तो मरेल. आडखळण ठेवल तर तो मरल. इचक्यासमोर असंच आडखळण होतं. नीट लक्षात घ्या. तर तो मरल. का माहिती का? तर तो धार्मिक होता.
अडखळण ठेवल. पण त्यांनी काय केलं, हिचक्या वळाला. 21वं जे वचन होतं, हिचक्या वळाला आणि तो त्यामुळं वाचला. कारण त्यावेळेस पण संदेष्टा पाठवला होता, यशाला पाठवलं होतं ना देवाने, बरोबर. आणि यशा संदेष्टाकडून पाठवलं, त्याने तो वळाला लगेच. हां, पण हिचं काय, जर धार्मिक असून सुद्धा तो पाप करत राहिला तर तो मरल. हां, तू त्याला बजावले नसल्यास तो आपल्या पातकामुळे मरेल व त्याने केलेली धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही. हां, कसं आहे की एखाद्या व्यक्तीने धार्मिक का सांगायचं की त्यांनी वाचावं, दुर्जनाने दुर्जनपणा सोडून धार्मिकतेकडे वळावं, ही देवाची योजना आहे. त्यामुळे संदेष्टावरती जबाबदारी की सांगणं. आज लोक म्हणतात तुम्ही ब्रदर कितीपासून स्वर्गारोहणाचं सांगताय, 2012 पासून, पण माझ्यावरती ते देवाने जबाबदारी दिली. माझ्या जीवनाचा उद्देशच तो आहे, तर मला सांगणं भाग आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जे काही तुमच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे ना, ते तुम्ही पूर्ण करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यापासून वळायचं नाही. आणि ज्यावेळेस आम्ही ते पूर्ण करू त्यावेळेस देव परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल, मदत करेल. कारण तुम्ही आपली योजना नाही तर त्याची स्वर्गीय योजना पूर्ण करताय. प्रेज द लॉर्ड. आपण जे जातो या स्वर्गारोहणाबद्दल सांगतो, या तुम्ही जे करताय, स्तुती आराधना करताय, लोकांसाठी प्रार्थना करताय, संदेश एका कोणाला तरी सुवार्ता सांगताय, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाची योजना पूर्ण करताय. म्हणून आम्हाला देवाची योजना पूर्ण करायला काय करावं लागेल, आम्हाला देवाच्या वचनाने आतडी जी आहेत ना हे भरून घेणं का गरजेचं आहे. कारण परीक्षेमध्ये, संकटामध्ये, त्रासामध्ये, आजारामध्ये ही वचनं आम्हाला शक्ती आतून देतील, प्रोत्साहन देतील आणि आम्हाला कळवतील की देवची नजर, या देवाचं लक्ष तुझ्याकडं आहे. देव तुझ्यापासून ढळलेला नाहीये, देवाने तुझ्यापासून तोंड लपवलेलं नाहीये. कारण तू जर धार्मिकपणे चालतो तर देवाचं लक्ष तुझ्यावरती आहे. ओके. प्रकटीकरणाचा 10वा अध्याय 11 वचन शेवटचं आहे, मन मग संपूया. ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे. हां, मग काय म्हटला तो देवदूत योहानाला की हे पुस्तक घे आणि काय कर, खा. तर योहानाला मधासारखं ते काय झालं, गोड. कारण योहान कोण आहे, संदेष्टा आहे. म्हणजे याचा अर्थ काय, पुढं 2 संदेष्टे जे येणार आहेत, योहान जे खातोय हे योहान नाही आहे, हे ते 2 संदेष्टे जे पाठवलेले 2 संदेष्टे आहे ना पृथ्वीवरती, हे जणू काय ते पोटात वचन घेऊन पृथ्वीवरती येणारे आणि ते सांगणारे जे मधासारखं गोड आहे ओठाला, पण आताड्यामध्ये काय ते कडू आहे. त्याच्यात काय आहे, शोक, आकांत आणि विलाप आहे. की कृपेचा काळ असून सुद्धा तुम्ही काय केलेले, येशूचा तारणारा म्हणून स्वीकार केलेला नाहीये. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. म्हणून वचन सांगते की काय, परत एकदा वाचा ते. तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रे, अनेक लोक, राष्ट्र, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे. तू पुन्हा संदेश दिला पाहिजे. का पुन्हा द्यायला पाहिजे? नाही, पुन्हा का द्यायला पाहिजे? अनेक लोक, राष्ट्र, निरनिराळ्या भाषा बोलणारे. कुठं ऐकलं होतं आपण? कुठं ऐकलं होतं? प्रगटीकरणाच्या कुठल्या अध्यायामध्ये ऐकलं होतं? 7व्या अध्यायामध्ये ऐकलं होतं ना, झावळे घेऊन उभे आहेत, असं विसरू नका. प्रगटीकरणाचा 7वा अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये आहे ना ते. प्रगटीकरण 7वा अध्याय 9 वचन. यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रवंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही. असा शुभ्र जगा परिधान केलेला व हाती जावळ्या घेतलेला मोठा लोक समुदाय राजासनासमोर व कोकऱ्या समोर उभा राहिले. माझ्या दृष्टीस पडला. अनेक राष्ट्र, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक कुठं बघितले? 7व्या अध्यायामध्ये स्वर्गात बघितलेले. आणि आता परत काय म्हणतोय तो, अनेक लोक, राष्ट्र ह्यांना पुन्हा संदेश सांगावा लागणार आहे. का संदेश सांगावा लागणार आहे? कारण संदेश सांगणारे निघून गेलेत.
पीटर पास्टर निघून गेले, अंकुर नरोला निघून गेला, आमोस सिंग निघून गेला, बेनी हे निघून गेलेत. आता पृथ्वीवरती फक्त चर्च आहे, बायबल आहेत, देवाचे सेवक कोणी नाही आहे. ही जबाबदारी कोणावरती आहे? 2 संदेष्टाने 1,44,000 आहे. पण त्यावेळेस कृपेचा काळ संपणार आहे, त्यावेळेस न्यायाचा काळ चालू होणार आहे. हेचकेल सारखे दिवस येणार आहेत. हे मोठ्या अंतकरणाचे कठीण हृदयाचे आहेत. मी तुझं डोक गारगोटीसारखं करल, तू पहारेकरी. ते 2 पहारेकरी आहेत जे 11व्या अध्यायामध्ये, पुढचा जो 11वा अध्याय ना, 11व्या अध्यायामध्ये 2 संदेष्टे येणार आहेत. हे 2 संदेष्टे येण्याची स्वर्गीय जी रचना आहे, या स्वर्गाची जी तयारी आहे ना, ही 10व्या अध्यायामध्ये. कळते तुम्हाला? आता कळलं नीट? 10वा अध्याय काय की प्रगटीकरणाचे 2 संदेष्टे जे येणार आहेत त्याची जी स्वर्गीय तयारी जी आहे ही 10व्या अध्यायामध्ये. तसंच अँटिक्राइस्ट जो 13वा अध्यायामध्ये येणार आहे, जी स्वर्गीय तयारी आहे ना ती 12व्या अध्यायामध्ये, जी पुढं पाहणार आहोत आपण. बरोबर? म्हणजे 2 संदेष्टे कशाला येणार आहेत? की येशूची सुवार्ता सांगणार आहेत. का? कारण येशूची सुवार्ता सांगणारे पृथ्वीवरून निघून गेलेत. म्हणून म्हणतो पुन्हा म्हटलेलं आहे त्याने. पुन्हा का? पुन्हा याचा अर्थ आधी सांगितलं होतं ना, मग आता पुन्हा का सांगायचं? कारण सांगणारे निघून गेलेले. पण हा कठीण काळ असणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त 2च प्रकारे व्यक्ती वाचला जाणार आहे. एक तर तुरुंगात, या तर तलवारीने मारलं जाणारच त्याचं तारण होणार आहे. कारण संपूर्ण 7 वर्ष तो जगू शकणार नाही, कारण नंबर 666 येणार आहे आणि प्रत्येक व्यक्तीला घ्यावं लागणार आहे. का? कारण तुमचं जे करता ना तुम्ही ATM, काय ते पेटीएम, UPI, QR कोड, ते QR कोडच हातात असणार आहे. फोन नसणार, हातातच असणार आहे. हात दाखवला तर ते QR कोड सँक्शन होणार आहे. आणि ज्याचा हात नाही तर तो भाजी चपाती कुठून आणणार? शारदावाला देईल का त्याला? पण चलन बंद होणार आहे, चलन बंद होणार आहे. त्याच्याशिवाय लोक घेणार नाही ते 6 नंबर. आज आपले जे राजकारणी आहेत हे कोणाचं तरी ऐकतात आहे ना. आज ट्रम्प म्हणतो त्याप्रमाणे अख्खं जग चालतंय. तो म्हणतो त्याप्रमाणे आपलं इंडियन सगळं इकॉनॉमिक पण फिरायला लागलेलं आहे. तो सांगतोय. आता पहा हे काय आहे? हे अँटिक्राइस्ट येण्याच्या आधी मार्ग तयार करतोय तो. नीट समजून घ्या. अँटिक्राइस्ट आल्यावरती तर ट्रम्पला पण बाजूला करल आणि तो स्वतः उभा राहील. कारण तो आकाशातून अग्नी पाडायचा आणि चिन्ह चमत्कार करल तो, आणि संपूर्ण सैतानी सामर्थ्य त्या पाठीमागं उभा राहील. पण परमेश्वराचे धन्यवाद असो की अजून कृपेचा काळ आहे आणि कृपेचा काळ संपण्याच्या आतच आपल्याला रॅप्चर होऊन तो घेऊन जाणार आहे. म्हणून देवाचे धन्यवाद. म्हणून आपल्यावरती जी स्वर्गारोहण सांगायची जबाबदारी ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक आपण व्यक्तीने काय करायला पाहिजे? उभा राहायला पाहिजे मिनिस्ट्रीमध्ये आपल्या. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला धन्यवाद देऊ. प्रार्थना करूया आपण.